नमस्कार. आज आपण ऐकूया रत्नाकर मतकरी यांची कथा कबंध. त्यांच्या कबंध ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे. शीर तुटलेलं नुसतं धड म्हणजे कबंध. हा कबंधाचा अर्थ झाला. ऐकूया आपण रत्नाकर मतकरी कबंध. काळाभोर उंच डोंगर, त्याच्या माथ्याआडून सावकाश उगवणारा प्रचंड केशरी चंद्र. हळूहळू चंद्र वर येतो. त्याचा केशरी रंग फिक्कट होऊ लागतो. डोंगराची कडा चांदण्याने न्हावून निघते. झाडांच्या एका काळ्याभोर समुदायातून चांदण्याच्या किमयेने असंख्य चित्रविचित्र आकृती भूतासारख्या प्रकट होतात. डोंगराच्या पायथ्यापाशीच एक टुमदार देखणा बंगला. फाटकावरच्या दिव्याच्या मंद प्रकाशात गाढ झोपी गेलेला. बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूला एक खोल दरी, दरीमधून उठणारे धुक्याचे लोट. चंद्र आता बराच वर आलेला, पूर्ण चंदेरी. सारं चित्र स्तब्ध. फक्त हलकेच वर येणारे धुक्याचे लोट. एक ॲम्बॅसेडर बंगल्याशी थांबते. आउटहाऊसमधला माळी खडबडून जागा होतो. फाटक उघडतो. प्रत्यक्ष मालकांची मुलगी मधुरा आणि बरोबर तिचा नवरा. काल तर लग्न झालं आणि आज मंडळी इथे. आमचं जेवण झालंय वाटेत. आता काही लागणार नाही. तूच हो आणि सकाळी लवकर ये हं. एवढं बोलून मधुरा कार लॉक करते आणि किल्ल्या खुळखुळीत बंगल्याशी जाते. तिच्या पाठोपाठ तिचा नवरा रवी, भारावलेला. काय झक्कास बंगला आहे. साला माणसाने चैन करावी ना तर अशी. जन्मभर या बंगल्यात मालकाचा जावई म्हणून रुबाबाने येता जाता येईल. 15 दिवसांच्या सहवासात प्रेमविवाह करून पार. असं पाहिजे. प्रेम करायचं मधुरासारख्या श्रीमंत बाहुलीवर आणि मधुचंद्र करायचा तर तो अशा सुंदर बंगल्यात. बेडरूम, लाल लाल मखमली बिछाना, प्रशस्त, त्याला नक्षीकाम केलेली सोनेरी पाठ, एखाद्या सिंहासनासारखी. एक्सलंट. आजची रात्र जन्मभर लक्षात राहिली पाहिजे. ये ना डार्लिंग. आतुर झालेली मधुरा. अंगात नुसता सॅटिनचा परकर आणि तंग काचोळी. जणू ती सोडायचंच निमंत्रण दिल्यासारखी पाठमोरी मधुरा. बोलायला लगेच जाण्यात गंमत नाही. आतुरता वाढवायला हवी. रवी विस्कीची बाटली काढतो. बाटलीवरच बसवलेल्या ग्लासमध्ये विस्की ओततो. नीट विस्की. सोडा नको, पाणी नको. किक अगदी डोक्यात भिनली पाहिजे. ही रात्र कायम ध्यानात राहिली पाहिजे. प्लीज डार्लिंग, डोंट ड्रिंक. मधुरा लाडात बोलते. लब्बाड आहे. मी थोडीफार प्यायलाच हवी आहे तिला. तरच रात्री मजा येणार आहे. शुद्ध हरपणार आहे. माझं पिणं पटलं नाही तर अशी मांजरीसारखी लाडात गुरगुरणार नाही. सरळ हातातून बाटली काढून घेईल. मी चांगला ओळखून आहे तिला. बापाच्या श्रीमंतीची गुरमी आहे. आणि का असू नये. मला नाही माझ्या सुंदर चेहऱ्याचा गर्व. टू अवर फर्स्ट नाईट. रवी एकटाच ग्लास तोंडाला लावतो. मधुरा रागावण्याचं नाटक करत दुलई तोंडावरनं ओढून घेते. रवी तिवा मालवतो. त्याबरोबर खिडकी डोळ्यात भरते. दरी चांदण्यात न्हात असते. धुक्याचे लोट उठत असतात. विस्की शरीरात भिनत असते. धिस इज लाईफ. रवी स्वतःवर विलक्षण खुश आहे. तो बिछाण्यात अंग टाकतो. मधुराला जवळ ओढतो. ती प्रतिकाराचं नाटक करते. तो बळजबरीने तिची चुंबनं घेतो. ती विस्कीच्या वासाला नाक मुरडते. खोटं खोटं तो तिचं पांघरून काढून टाकू लागतो. तिथे छातीशी गच्च धरून ठेवते. यू ब्रूट, यू बीस्ट म्हणत खिदळते.
तो तिने छातीशी धरलेली दुलई खेचू लागतो आणि एकाएकी स्तब्ध होतो. बाहेरचं फाटक उघडलं जातंय. कर कर. काय झालं डार्लिंग? मधुरा विचारते. कुणीतरी येतंय. तो कान देऊन ऐकत राहतो. आता दगडी वाटेवर पावलं वाजू लागतात. ऐक ऐक, तो म्हणतो. तुला भास होतोय डार्लिंग? चल ये ना, झोपायला ये. ती त्याला जवळ ओढते. दुसऱ्या क्षणी तो सारं भान विसरून जातो. जाणीव उरते ती फक्त शरीराची आणि त्याला हव्या असलेल्या जवळिकीची. जवळ, आणखीन आणखीन जवळ, आणखीन जवळ. आणि एवढ्यात बाहेरच्या दरवाजावर थाप बसते. ऐकलंस? तो खडबडून उठत म्हणतो. यू आर ड्रंक डार्लिंग. ती त्याला पुन्हा झोपवते. कोणीही आलेलं नाही. निदान मी तरी काही ऐकलेलं नाही. आणि आलं तर बाहेर माळी आहेस ना, ती म्हणते. तो नुसताच पडून राहतो, निश्चल. ती त्याला एक दोनदा जवळ ओढण्याचा प्रयत्न करते, पण त्याचे कान बाहेरच्या आवाजाकडे लागलेले असतात. मग तिचाही विरस होतो. बाहेरच्या थापा वाढत असतात. ऐक ऐक, नक्की नक्की कुणीतरी आलंय, कुणीतरी आलंय, तो तिला हलवीत म्हणतो. एवढ्या जोराने दार ठोठावतंय आणि तुला ऐकू येत नाही? यू आर देव. तो उठतो. कुठे चाललास? मी दरवाजा उघडतो. तो जाऊ लागतो. रवी, ती हाक मारते, पण तो ऐकत नाही. बाहेर जातो. दार ठोठावणं आता स्पष्ट ऐकू येतं. तो दरवाजा उघडतो. दारात एका स्त्रीची पांढरी शुभ्र आकृती उभी असते. मात्र तिला मुंडकं नसतं आणि अंगावर रक्ताचा शिरकावा असतो. शुद्ध हरपून रवी तिथल्या तिथे कोसळतो. तो पडल्याचा आवाज ऐकून मधुरा बाहेर धावत येते. माळीही येतो. त्या दोघांना फक्त खाली पडलेला रवी दिसतो. दुसरा सबंध दिवस रवी तापाने फणफणत असतो. मधुरा मनातल्या मनात वैतागलेली असते. हे काय खूळ रवीने काढलंय? तिला न ऐकू आलेले ठोठावणं त्याने ऐकलं कसं? नको सांगितलेलं असताना दार उघडलं कशाला? आणि त्याला दिसलं तरी काय? हेच तिला समजत नाही. त्यातून धड काही सांगण्या इतका तो शुद्धीतही नसतो. फक्त अधूनमधून तो मालती मालती असं एक नाव घेतो. मालती? हा मालती प्रकार काय? संशयानेही ती गांजून गेलेली असते. अखेरीस ती पोस्टात जाते आणि मुंबईला आपल्या डॅडींना ट्रंक कॉल करते. डॅडी त्याला ताबडतोब मुंबईला घेऊन ये असा सल्ला देतात. एवढं सगळं होऊन रवीचा ताप निघेपर्यंत आणि तो थोडा माणसात येईपर्यंत संध्याकाळ झालेली असते. काळोखात गाडी काढून मुंबईला जाणं मधुराला कठीण वाटतं. तेव्हा रात्र बंगल्यातच काढायची असं नाईलाजाने ठरवावं लागतं. कुठल्या तरी मांत्रिकाचा अंगारा घेऊन माळी आलेला असतो. रवी आता थोडा थोडा बोलू लागलेला. तुटक तुटक वाक्यातच तो आपल्याला दिसलेल्या प्रकाराचं वर्णन करतो. हा बंगला झपाटलेला आहे का? छा! माळी छातीवर हात ठेवून सांगतो. आज इतकी वर्ष मी इथे राहतोय, पण असलं वाईट वंगाळ मी जन्मात पाहिलेलं नाही. अंगारा लावून माळी जातो. रात्र वाढत जाते. रातकिडे किरकिरू लागतात. स्टेशन जवळच्या हॉटेलमधून मागवलेले जिन्नस खाऊन दोघेही बिछाण्यावर अंग टाकतात. सगळ्या मधुचंद्राची चवच गेलेली असते. दिवसभराच्या काळजीने थकून गेलेली मधुरा बिछाण्यात अंग टाकताच गाढ झोपी जाते. रवी मात्र या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत राहतो. त्याला आठवत राहते पहिल्या लग्नाच्या मधुचंद्राची रात्र. नको म्हटलं तरी आठवणी पुन्हा पुन्हा जमून येतात. मधमाशांचं पोळं फुटावं तशा. मालतीबरोबर त्याचं लग्न ठरलं तेव्हा भरपूर हुंडा मिळणार म्हणून तो खुशीत होतात. एवढ्यात कळलं की मुलीला फिट्स येतात. त्याचे मामा
मुलीच्या वडिलांना जाऊन भेटले. लग्न मोडूया असं म्हणाले. मालतीच्या वडिलांनी गयावया केल्या. कसंही करा, पण मुलीला पदरात घ्या म्हणाले. त्यांना देखील कुठून तरी आपल्या जीवाचा हा घोर जायलाच हवा होता. रवीच्या मामांनी हुंडा 5,000 वाढवून मागितला, फीटची किंमत म्हणून. मालतीच्या वडिलांनी तो दिला. लग्न थाटामाटात झालं. रवी रातोरात बायकोला फ्लॅटवर घेऊन गेला. त्याला फार जवळचे, अगदी घरातलं कुणीच नव्हते. नंतर नातेवाईकांची सोय लागलेली होती. ब्लॉक रिकामाच होता. हौसेला आणि रीतींना फाटा देऊन रवीने बायका मंडळींची अडगळ आधीच दूर केली होती. बायका मंडळी नाखुश होती. दारात ओवाळायला देखील बाई माणूस नसावं हे खुद्द मालतीलाही फार विचित्र वाटलं. पण रवीचा स्वभाव हेकट, मनात येईल ते करण्याचा. त्याने मनात घेतलं की कोणी त्याला विरोध करत नसे. उंबरठ्यावरचं माप देखील न लवणता मालती घरात आली. रवीचे हात नुसते शिवशिवत होते. सगळं शरीर उतावीळ झालं होतं. घिसाडघाई करून त्याने मालतीला बिछाण्यावर ढकललं. तिच्या तोंडातून एक चित्कार निघाला आणि दुसऱ्या क्षणी तिने मान टाकली. रवी घाबरला. काय झालं, काय झालं मालती असं विचारू लागला. पण मालती शुद्धीवर नव्हती. तिचा चेहरा तांबडा लाल झाला होता. डोळे टारवटले होते, त्यांच्यात नजर नव्हती. तोंडातून फेस गळत होता आणि ती हातपाय झाडत होती. बांधून ठेवलेलं जनावर सुटण्याची धडपड करते तसं करत होती. तोंडाने हा 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 करून धाप लागल्यासारखी श्वास घेत होती. रवीने तिच्या तोंडावर पाणी मारलं. तिचे हातपाय धरून ठेवले, पण काही उपयोग नाही. जवळजवळ 5 मिनिटं हा प्रकार चालला होता. पण रवीला कित्येक तास होऊन गेल्यासारखं वाटलं. अखेरीस जसा आला तसाच एकाएकी तो झटका गेला आणि मालती शुद्धीवर आली. गेल्या 5 मिनिटात काय झालं यातलं काहीही तिला आठवत नव्हतं. तुला फीट आली होती. ती शुद्धीवर येताच रवीचा सगळा संताप उफाळून आला. नेहमी नेहमी अशाच फिट्स येतात का तुला? प्रथम ती काहीच बोलली नाही. तिला विलक्षण थकवा आला होता. पण त्याने पुन्हा पुन्हा खोदून विचारलं तेव्हा ती खोल आवाजात म्हणाली, बाबा म्हणाले की तुम्हाला माहिती आहे. अरे वा, हां, शहाणेच आहेत तुझे बाबा. माहिती असलं म्हणून मी काय वाटेल ते चालवून घेईन असं वाटलं की काय त्यांना? चल चल माझ्याबरोबर, तो ओरडला. कुठे कुठे जायचं? ती घाबरून म्हणाली. तुझ्या बापाकडे. असलं सोंग माझ्या घरात नको. त्याने तसंच दरादरा ओढत तिला खाली नेलं. टॅक्सी थांबवली आणि तो सासऱ्यांच्या घरी गेला. ती टॅक्सीतून उतरताच त्याने दरवाजा लावून घेतला आणि ड्रायव्हरला म्हणाला, चलो वापस. काय झालं असेल त्या क्षणी तिचं? रवीच्या डोक्यात माशा घोंगावत राहतात. ती क्षणभर तशीच उभी राहिली असेल. लग्नाच्या रात्री आपल्याला सोडून जाणाऱ्या नवऱ्याच्या टॅक्सीकडे तिने एकवार पाहिलं असेल. मनातल्या मनात एखादी शिवी देखील उच्चारली असेल. मग तिला समोर दिसले असेल वडिलांचं घर. आता निजानीच झाली असेल. त्यातून घरात पाहुणे मंडळी. एक उठला तर सगळी जागी होती. मग चर्चा, तोंडातोंडी हाच विषय. नवरी मुलगी परत आली नवरी मुलगी. तिने परत वळून पाहिलं असेल. रात्रीची वेळ, निर्जन रस्ता. जाणार तरी कुठे? कुणी काही म्हणो, हे माझ्या वडिलांचं घर आहे. वडील मला दूर लोटणार नाहीत. नाईलाजानेच ती पुढे झाली असेल. दरवाज्याची कडी वाजवली असेल. खळ खळखळ खडखड खडखळ खळ. बाहेर कुणीतरी दरवाजा वाजवतंय. प्रथम दबकत, मग वाढत्या आवाजात. म्हणजे पुन्हा कालच्या रात्रीसारखं. रवीच्या अंगावर शहारे येतात. तो पांघरून डोक्यावर ओढून घेतो, पण आवाज थांबत नाही. दाट
ठोठावण्याचा आवाज. हाक नाही. हाक मारता येणं शक्यच नाही. पण तरीही हाक मारल्याप्रमाणेच अगदी घाईघाईने, आतुरतेने, पुन्हा पुन्हा, जोर जोरात. कोण कोण ठोठावतंय? कोण ठोठावतंय? रवी अंथरुणात उठून बसतो. त्याला ते ठोठावणं असह्य होतं. कोणालाच कसं ते ऐकू येत नाही. कोणीच का दार उघडत नाही? नाही, दार आपल्यालाच उघडायला हवं. ते ठोठावणं आपल्यासाठी आहे. जे कोणी आलं आहे ते आपल्याला भेटण्यासाठी. रवी धडपडत उठून जाऊ लागतो दरवाजाच्या दिशेने. थंडगार फरशीवरून चालत चालत तो दरवाजाशी येतो. दरवाजावरचं ठोठावणं आता कानठळ्या बसतील एवढं वाढलं आहे. रवी दार उघडायला पुढे जातो आणि अचानक त्याच्या अंगाभोवती विळखा पडतो. 2 हातांचा. दार उघडू नका, माझी शपथ आहे. प्लीज प्लीज दार उघडू नका. मधुरा त्याला विनवीत असते. कशीबशी ती त्याला दरवाजापासून लांब खेचते. दाराकडे बघत बघतच तो परत फिरतो. आश्चर्य म्हणजे दारावरचं ठोठावणं आपोआप कमी होतं. विलक्षण थकव्यामुळे तो बिछाण्यावर जाऊन पडतो. सुस्कारा टाकून मधुरा त्याच्या शेजारी अंग टाकते. सहज त्याची नजर खिडकीकडे जाते आणि तो किंचाळतो. खिडकीत ती उभी असते. मुंडके नसलेली आकृती, रक्ताचे डाग पडलेली पांढरी शुभ्र आकृती. ती असते खिडकीत. कारमध्ये रवी अगदी गप्प बसून असतो. मधुरा देखील काहीच बोलत नाही. तिचा मधुचंद्राचा मूड तर पार गेलेला असतो. पण का कोण जाणे, तिला रवीचाही तिटकारा वाटू लागलेला असतो. रवीला कारमध्ये थोडं सुरक्षित वाटतं. निदान इथे ठोठावायला दारं नसतात. कोणी येणार नसतं, कोणी जाणार नसतं. दुसऱ्या दिवशी मालतीचे वडील तिला घेऊन हजर झाले. काय म्हणून हिला पाठवून दिलीत तुम्ही? त्यांनी संतापून विचारलं. हिला फिट्स येतात. मला असल्या मुलीबरोबर संसार करायचा नाही. मला तिची किळस वाटते. फिट्स येतात म्हणून तुम्ही 5,000 रुपये जास्त घेतलेत. 5,000 जन्माचा प्रश्न सुटतो का? सुटतो? असा वाद दोघांनीही बराच वेळ घातला. एकमेकांना दुरुत्तरं केली. जन्मभर एकमेकांचं तोंड देखील पाहणार नाही असा निर्धार पुन्हा पुन्हा एकमेकांना ऐकवला. मालती बिचारी गुपचूप उभी होती, अवाक्षरही न काढता. आपल्यावरून ही अशी भांडणं होत आहेत याचं तिला मनस्वी दुःख होत होतं. पण नाईलाज होता. तिचा नवरा आणि तिचा बाप. ती एखादी निर्जीव वस्तू असावी तशी तिच्याविषयी चर्चा करीत होते. तिला काय वाटत असेल याची दखल घेण्याची कोणालाच गरज वाटत नव्हती. अखेरीस रवीने त्या दोघांनाही दरवाजाबाहेर ढकललं आणि दार लावून घेतलं. थोड्या वेळाने दरवाजा वाजला. रवीने दार उघडलं. तीच दारात होती. तू अजून इथेस? तो ओरडला. हो, बाबा मला इथेच सोडून गेले. मी आत येऊ का? नको, रवी म्हणाला आणि त्याने धाड दिशी दरवाजा लावून घेतला. का इतके निर्दय झालो आपण त्यावेळी? तिच्या वडिलांनी आपल्याला फसवलं. पण फसवलं तरी कसं म्हणावं? त्यांनी आधी कल्पना दिलेली होती. काही का असेना, असलं लोढणं गळ्यात बांधून घेणं ही माझी संसाराची कल्पना नव्हती. त्याने थोड्या वेळाने बाहेर जाण्यासाठी म्हणून दार उघडलं. ती दाराला टेकून बसली होती. ती एकदम आत कलंडली. तू अजून इथे का बसली आहेस? मग कुठे जाऊ मी? घरी जा. बाबा म्हणतात आता हेच तुझं घर. 2 दिवसात ती मुलगी निराधार झाली होती. मोठ्या समारंभाने तिला साऱ्यांचा निरोप घ्यावा लागला होता. सगळे अंतरले होते. कुणालाही दया यावी अशी तिची अवस्था झाली होती. कदाचित त्यालाही आली असती. पण एवढ्यात
तिला पुन्हा झटका आला. घराच्या दारातच पुन्हा एकदा तो तमाशा झाला. ते हातपाय झाडणं, ते डोळे फिरवणं, तोंडाला फेस. रवीच्याने ते पाहावेना. असहाय्यपणे तो नुसता उभा राहिला. या वेळेला त्याने तिच्या तोंडावर पाणी सुद्धा मारलं नाही. ती शुद्धीवर येताच त्याने तिला दंडाला धरून टॅक्सीत घातलं आणि सासऱ्याच्या दारासमोर उतरवलं. कुठे जाऊ मी? तिने रडत विचारलं. पाहिजे तिथेच जा, मला विचारू नकोस. तो डाफरला आणि टॅक्सी पुढे गेली. एखादं मांजुरडं सोडून यावं तसा तो घरी परत आला. दुसऱ्या दिवशी पुन्हा दार ठोठावलं गेलं. त्याने दार उघडलं. तिला पाहताच बंद केलं. असं वरचेवर होऊ लागलं. तो संध्याकाळी घरी आला की एखादं लोचट कुत्रं यावं तशी ती त्याच्या मागून यायची. दार ठोक ठोक ठोठावायची. जरा वेळ बाहेरच बसून राहायची आणि मग परत फिरायची. पहिल्याने शेजाऱ्यांनी बोलून पाहिलं. अहो, कशाला हाल करता बिचारीचे. बाप तिला घरात घेत नाहीत. तुम्ही असे वागता, वाईट वागता. कुठे जाईल हो पोर? त्यातून हा असला आजार. अहो देव काय म्हणेल बिचारीचा छळ केलात तर. काही झालं तरी तुमची लग्नाची बायको आहे ती. पण रवीने आवाज चढवून सगळ्यांना दम दिला. एवढा पुळका येत असेल ना तर तुम्ही घ्या तिला घरी ठेवून. मला उपदेश करायचं काम नाही. सगळे गप्प बसले. पहिल्यांदा कोणी तिला घरात बोलवायचं, चहाचा घोट द्यायचे, तिचं सांत्वन करायचे. दिवस बदलतील, आशा धर असं म्हणायचे. पण नित्याचंच झाल्यावर लोकांनी नाद सोडला. ती मात्र येतच राहिली. एकटी सारं सोसत राहिली. कदाचित बापाकडे ते अशाच चक्रा मारत राहिली असेल. कुठे राहिली असेल? काय केलं असेल? कधी कधी रस्त्यातही तिला फिट्स आल्या असतील. पण रवीने तिकडे बिलकुल दुर्लक्ष केलं. या बाबतीत थोडेही मऊ झालो तर हे झेंगट आपल्या गळ्यात पडेल याची त्याला खात्री होती. तिच्या बापाने तर रक्ताचं नातं देखील मानलं नाही. कित्येक दिवस ते ठोठावणं चालूच राहिलं. कुठल्या आशेवर ती दार ठोठावी तसे कुणास ठाऊक. कदाचित पुढे पुढे केवळ सवयीनेच ती येत राहिली असेल. कदाचित तिच्या डोक्यावरही परिणाम झाला असेल. नाहीतर एकदा नाकारल्यानंतर माणूस असं वरचेवर येऊन दार ठोठावेल का? ते दार ठोठावणं रवीच्या चांगलं ओळखीचं झालं होतं. ते ऐकलं की त्याच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. तिची दया येण्याऐवजी त्याला तिचा अधिकाधिक तिरस्कार वाटत चालला होता. आणि एकाएकी ते ठोठावणं थांबलं. प्रथम रवीला ते खरंच वाटेना. आज ना उद्या ते पुन्हा सुरू होईल अशा भावनेने तो वाट पाहत राहिला. एकीकडून तर त्याला ते अजिबात नकोसं वाटत होतं. दुसरीकडून सवयीने मन त्याची वाट पाहत होतं. अखेरीस ते खरोखरच थांबलं आणि रवीने सुटकेचा निश्वास टाकला. मालती यायची बंद झाली. कायमची बंद झाली. कार थांबलेली असते. चल आपण कॉफी पिऊया, मधुरा सांगत असते. तिचं म्हणणं रवीच्या डोक्यात शिरायला थोडा वेळ लागतो. उघड ना दार, ती सांगत असते. दार उघडायचं. टॅक्सीचं दार उघडलं आणि तिला जवळजवळ बाहेर ढकलून दिलं. ती रडत रडत म्हणाली, मी कुठे जाऊ? आपण म्हटलं पाहिजे तिथे आणि दार बंद करून घेतलं. असं काय करतोयस? दार उघड ना. रवी मुकाट्याने दार उघडतो आणि समोर ती उभी असते. पांढरी शुभ्र आकृती, शीर नसलेलं नुसतं पांढरं शुभ्र धड, अंगावर रक्ताचे डाग. रवी भेदरलेल्या प्राण्यासारखा मागे मागे सरकू लागतो. आता काय झालं? काय झालं? मधुरा त्रासून विचारते. रवी तिकडे बोट दाखवतो. यात काय घाबरण्यासारखं? हा पांढरा टेबलक्लॉथ आहे स्टँडवर, धुवायला ठेवलेला. त्याच्यावर टोमॅटो केचपचे डाग पडलेत ना म्हणून.
एखाद्या लहान मुलाची समजूत घालावी तसं मधुरा त्याला सांगते. हॉटेलमधले लोक या जोडप्याकडे पाहत राहतात. एक देखणी फॅशनेबल तरुणी आणि तिच्याबरोबर तिचा हात धरून तिच्या आधाराने चालणारा हरवल्यासारखा आजारी तरुण. मधुरा शर्मिंदी होते. कुठून इथे कार थांबवली असं तिला होऊन जातं. ती कशीबशी कॉफी संपवते. रवी आपल्याच विचारात इतका गढून गेलेला असतो की त्याला धड कॉफी पिणंही जमत नाही. अर्धवट सांडत सांडत तो कसाबसा कॉफी पितो. दिवसचे दिवस येऊन ती बसायची दरवाजाला टेकून. एकदा ती गेली असं वाटून दार उघडलं तर ती आतच कोसळली. कसला विचार करतोस एकसारखा? बोल ना काहीतरी. मधुराला आता त्याची भीती वाटू लागली. एकदा मुंबईला पोचलो आणि ही बॅग डॅडींसमोर नेऊन टाकली की सुटलो. त्यातून लोक चमत्कारिक नजरेने पाहतायत. तू जा, गाडीत जाऊन बैस, मी येतेच बिल देऊन, असं म्हणून ती त्याला पाठवून देते. वेटरला बोलवते, जल्दी बिल लाव. अस्थिर पावलं टक्कीत रवी गाडीपाशी येतो. गाडीचं दार उघडतो आणि एकदम काहीतरी धाडकन त्याच्या पायावर पडतं. तो किंचाळतो, डोळे विस्फारून पाहतो. त्या पांढऱ्या शुभ्र आकृतीचे उघडे पडलेले हातपाय राखाडी सांगाडायचे असतात. अंगावर रक्ताचा शिरकावा झालेला असतो. पाहता पाहता ती आकृती उठून उभी राहते. हातापायांची हाडं पांढऱ्या वस्त्यात झाकली जातात. मोठमोठ्याने किंचाळत रवी पळून जातो. त्याच्या किंकाळ्या ऐकून मधुरा धावत बाहेर येते. लोक जमा होतात पण रवीचा पत्ता नसतो. जमलेल्या लोकांच्या चर्चेकडे लक्ष न देता मधुरा त्याला शोधू लागते. हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूला उभ्या करून ठेवलेल्या बांबूच्या जुड्यांमध्ये हात गच्च जुळवून रवी पाठमोरा उभा असतो. आत्यंतिक भीतीने लहान मुलासारखा स्फुंदत ती जवळ जाते तेव्हा तो क्षणभर बिथरलेल्या जनावरासारखा बुजतो. ती नाना परींनी समजूत घालते पण तो गाडीत बसायला तयार होत नाही. अखेरीस मोठ्या मिनतवारीने ती त्याला गाडीत बसवते. गाडी मुंबईच्या दिशेने धावू लागते. मला या माणसाबरोबर संसार करायचा नाही. अहो, एकसारखे जर याला असले झटके यायला लागले तर मी काय करू? कुठे कुठे ऐकलीत बरं आपण ही वाक्य? अगदी ओळखीची वाटतात. ओळखीची, स्वतःच बोलल्यासारखी. बरोबर बरोबर, आपणच असे बोललो मालतीच्या वडिलांकडे. मला तिच्याबरोबर संसार करता येणार नाही. पण आता हे कोण बोलतंय? हा तर मधुराचा आवाज. पलीकडच्या खोलीत मधुरा तिच्या डॅडींशी बोलते. धीराने, जरा धीराने घे. डॅडींचा आवाज. ही इज इल. वी मस्ट ट्रीट हिम लाईक अ सिक पर्सन. शांत धीर गंभीर स्वर. कुठे आहोत आपण? मधुराच्या घरात. ही इज इल. काय झालंय आपल्याला? सगळं तर स्वच्छ समजतंय. काल रात्री रवीला कसले भास झाले नाहीत. झोपेच्या गोळ्या देऊन गाढ झोपवलं होतं. त्याला हळूहळू जाग येते. हुशारी वाटू लागते. एवढ्यात दारावर टकटक होतं. पुन्हा तेच. दरवाजावर टकटक. आता ते वाढत जाईल. मोठमोठ्याने थापा पडू लागतील. दार उघडणं भाग पडेल. आणि मग रवी पांघरून डोक्यावर ओढून घेतो. पण टकटकीच्या पाठोपाठ दरवाजा ढकलला जातो. डॅडी आत येतात. त्यांच्या चाहुलीने रवी पांघरून दूर करतो. बरं वाटतंय का आता? सस्मित शांत प्रश्न. पण त्यामागे काहीतरी शोधण्याचा बेरकीपणा. निदान रवीला तसा भास होतो. हो, एवढंच उत्तर तो देतो. काय झालं या तरुणाचं? गेल्याच आठवड्यात कसा उमदा, रुबाबदार वाटत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीत आत्मविश्वास होता. आणि हा घाबरलेला, कुठेतरी शून्यात पाहणारा, दुसराच कुणीतरी हरवलेला माणूस.
पण यावेळेस त्याला नुसती दया दाखवून चालायची नाही, नाहीतर कायमचं हे लोढणं गळ्यात येईल. सारं काही आधी माहीत करून घेतलं पाहिजे. तुम्ही झोपेत मालतीचं नाव घेता. मालती कोण? डॅडी शांतपणे पण ठामपणे विचारतात. सांगावं का यांना? सांगावं, पण न सांगून चालणार नाही. आणि सांगितलं तर इतके दिवस लपवून ठेवल्यासारखं होईल. मला काही झालेलं नाही, मी बरा आहे, मला सगळं नीट समजतंय. रवी विषय टाळतो. दारात मधुरा येऊन उभी. फक्त सगळ्या गोष्टींची भीती वाटते, ती खोचून म्हणाली. मालती कोण? डॅडी पुन्हा विचारतात. माझी पहिली बायको, पण ती वारली. डॅडी आणि मधुरा दोघांनाही धक्का बसतो. ती वारली यात काही खोटं नाही. तिचं दार ठोठावणं एकदम बंद झालं. त्यानंतर काही दिवस गेले आणि एके दिवशी रेल्वे स्टेशनवरती बोलावणं आलं. स्टेशन मास्तरनी चौकशी केली. त्यांच्या टेबलावर एक लेडीज पर्स होती. पर्समध्ये सापडलेल्या व्हिजिटिंग कार्डवर मिळालेल्या पत्त्यावरून त्यांनी बोलावलं होतं. लग्नाआधी मालतीच्या वडिलांना दिलेलं ते कार्ड. संबंध संपला असतानाही तिने जपून ठेवलं होतं. रेल्वेखाली सापडून मरण पावलेल्या स्त्रीच्या जवळ ती पर्स सापडली होती. प्रेताची ओळख पटवून घेण्यासाठी रवीला बोलावण्यात आलं होतं. रेल्वे पोलिसाबरोबर रवी त्याने दाखवलेल्या खोलीत गेला. स्ट्रेचरवरची पांढरी चादर पोलिसाने दूर केली. पांढरी शुभ्र साडी, तिच्यावर रक्ताचा शिरकावा, फक्त धड, मुंडकं नसलेलं, फक्त धड. मुंडक्याचा पार चेंदामेंदा होऊन गेल्याचं कळलं. मालतीच्या कबंधाची ओळख पटवून रवी घरी आला. संपलं, एक प्रकरण संपलं. आजवर मनात ठुसठुसूत राहिलेलं एक दुखणं संपलं. लग्न बंधन तुटलं. आता तो कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात सापडणार नव्हता. तो मोकळा होता, संपूर्ण मोकळा. तो पुन्हा लग्न करू शकत होता, नवं आयुष्य सुरू करू शकत होता. आणि फार दिवस वाट न पाहता त्याने ते केलंच. आय सी. डॅडी विचारमग्न होऊन म्हणाल. या मालतीचं पिशाच्च मधुचंद्राच्या रात्रीपासून तुमच्या मागे लागलेलं आहे दिसतंय. धिस इज टेरिबल. काहीही असो डॅडी, झपाटलेल्या माणसाबरोबर मला संसार करायचा नाही. शिवाय त्याने मला फसवलंय. आपलं एक लग्न होऊन गेल्याचं त्याने माझ्यापासून लपवून ठेवलंय. मला या माणसाचं तोंड देखील बघायचं नाही. तुम्ही आपल्या सॉलिसिटरला सांगा. मला शक्य तेवढ्या लवकर डायव्होर्स हवाय. ताड ताड बोलून मधुरा खोलीबाहेर जाते. तिच्या मागोमाग खांदे उडवून डॅडीही जातात. रवीकडे दृष्टिक्षेपही न टाकता रवीचे डोळे पाण्याने भरून येतात. जग जग इतकं निर्दय का? माणसं, आपली म्हणवणारी माणसं दुसऱ्याला वाऱ्यावर सोडून का जातात? दुसऱ्यांना उकिरड्यावर फेकून का चालती होतात? मालती, तुझा आत्मा आता शांत झाला असेल. हो ना? तुझ्यावर झालेल्या अन्यायाची आता परतफेड झाली असेल. मालती, तुझ्या कबंदावर शीर नाही ना? हेच फार चांगलं. नाहीतर त्यावरचं कुत्सित हसू आता मला पाहावलं नसतं. रूळ, रेल्वेचे रूळ, त्यावरून धडधडत जाणारी रेल्वे, रेल्वेसमोर अंग झोकून देणारी मालती, धडधडत जाणारी रेल्वे. रवी हळूहळू जागा होतो. रेल्वेचा आवाज अजूनही ऐकू येत आहे, पण तो दूरवर जात पुसट होतो. मग अजिबात ऐकू येईनसा होतो. पुन्हा शांतता पसरते. आपण कुठे आहोत? पांढऱ्या शुभ्र चादरी, पांढऱ्या शुभ्र भिंती. एक एक करता रवीला सारं काही आठवू लागतं. हे हॉस्पिटल आहे.
काल आपल्याला इथे आणून ठेवलं. पण का? का? आपलं डोकं तर शाबूत आहे, सगळं कळतंय. काल तर आपण डॉक्टरांशी थोडा वेळ गप्पा देखील मारल्या. हॉस्पिटलमध्ये येताना वाटेत रेल्वेचे रूळ लागले, त्यांनाही आपण घाबरलो नाही. आपण रुळांना घाबरत नाही, त्यांनीच तर आपली मालतीपासून सुटका केली. पण खरंच का आपली मालतीपासून सुटका झाली? मालतीचं पिशाच्च आपल्या मागे लागलं तर त्याला डॉक्टर कसे थांबवणार? आपण तिच्याशी निर्दयपणे वागलो. आता या छळातून आपली सुटका नाही. डॉक्टर काय करणार? डॉक्टर म्हणतात, तुला दरवाजाची भीती वाटते ना, आपण ती काढून टाकूया. पण दरवाजा ठोठावणारं ते कोणीतरी डॉक्टर त्याला काय करू शकणार? त्यांनी त्या खोलीचा दरवाजा उघडाच ठेवलाय, म्हणजे तो कोणी ठोठावायलाच नको. मधुराचे डॅडी आपल्याला वाटले तसे निर्दयी निघाले नाही. त्यांनी निदान आपल्याला या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. आपण मालतीसाठी एवढं केलं असतं तर आज तिच्या आकृतीचं भय वाटलं नसतं. सगळीकडे किती शांत आहे. हॉस्पिटलच्या घड्याळात 12चे टोल पडतात. रवी डोळे तारवटून दरवाजाकडे पाहत राहतो. उघड्या दरवाजातून आकाशाचा तुकडा दिसतो. आकाशात चंद्र केशरी रंगाचा. हवेत गारठा आहे. रवीला झोप येत नाही. दरवाजा उघडाच आहे. त्याचं एक दार हलकेच मागे पुढे होतं. कर कर कर. रवी अंथरुणात उठून बसतो. नाही, घाबरण्यासारखं काही नाही आहे. घाबरण्यासारखं काही नाही. पण एकदा पाहून यावं. दरवाजाबाहेर कुणी आहे का? नाही. वॉचमनशिवाय तर कुणीच नाही. रवी निर्धास्त होऊन वळतो आणि एकाएकी थिजून जातो. खोलीतल्या दाराचं एक तावदान निखळलं आहे आणि त्यात मालतीचं मुंडकं, त्याला पाहून हसणारं. रवी तिकडे पुन्हा पाहूच शकत नाही. तो उघड्या दारातून बाहेर पडतो. वॉचमनचा आरडाओरडा त्याला थांबवू शकत नाही. तो रडत ओरडत किंचाळत पळत सुटतो. अमानुष वेगाने, जीवाच्या आकांताने. बगीचा ओलांडून, कुंपण ओलांडून तो रेल्वे लाईन गाठतो. पिसाट वेगाने रेल्वे लाईनमधून धावत राहतो. आपण कुठे जात आहोत हे पण त्याला समजत नाही. पण दूर मालतीच्या पिशाच्यापासून दूर धडधडाट ऐकू येतो. समोरून येणाऱ्या आगगाडीच्या प्रकाशाची तिरीप पडते. डोळे दिपल्यासारखे होऊन तो मागे वळतो. मागे त्याच्या पाठीशी ती उभी आहे. पांढरी शुभ्र आकृती, रक्त सांडलेली, मुंडकं नसलेली. पण ती मालतीचीच आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. आत्ताच नव्हतं का त्याने ते मुंडकं पाहिलं? या भयानक आकृतीपासून दूर जायला हवं. कुणाचा तरी आसरा घ्यायला हवा, आधार हवा. गाडीचा धडधडाट कर्णकटू होतो. मग ब्रेक लागतात. गाडी थांबते. पण आता फार उशीर झालेला असतो. स्टेशनवर धावत आलेल्या हॉस्पिटलमधील मंडळींच्या ताब्यात रवीचं प्रेत दिलं जातं. शरीराचे 2 तुकडे झालेले, धड एका बाजूला, मस्तकाचा पार चेंदामेंदा. टेरिबल गिल्ट कॉम्प्लेक्स. दुसऱ्या दिवशी डॉक्टर डॅडींना सांगतात, आपण मालतीवर केलेल्या अन्यायाची रुखरुख त्याच्या मनामध्ये खोलवर होती. ती कितीही गाडली तरी दुसरं लग्न करताच उफाळून आली. रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये दिसलेल्या कबंधाचा त्या भावनेने आकार घेतला. सगळीकडे ते कबंध त्याला दिसायला लागलं. नथिंग सरप्रायझिंग. पिशाच्च कसली. माणसाच्या मनातच इतक्या भयंकर गोष्टी दडलेल्या असतात की त्यातून कसलीही पिशाच्च आकार घेऊ शकतात. आर यू शुअर डॉक्टर की रवी ज्याला घाबरत होता
त्यात पिशाच्यांचा अंश नव्हता? डॅडी विचारतात. 100% शुअर. ओ मालतीचं पिशाच्य होणं अशक्य, शक्यच नाही, कारण ती जिवंत आहे. काय म्हणता? हो. याच रुडामध्ये तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तो फसला. तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसरी एक बाई मेली आणि खेचाखेचीत मालतीची पर्स रुळात पडली. मी तिला इथं ॲडमिट केलं ते केवळ तिची अवस्था पाहून. आत्यंतिक निराशेने तिच्या डोक्यावर परिणाम होऊ लागला होता आणि फिट्सचं प्रमाणही वाढलं होतं. आता मात्र ती चांगली सुधारते. तीच रवीची बायको आहे हे माहीत असताना तुम्ही दोघांची भेट का नाही घडवली? अहो, मला तरी काय कल्पना. मला तरी कसं करणार? सारख्या केसेस पुष्कळ असतात. आणि कल्पना आली तेव्हा फार उशीर झाला होता. केव्हा कल्पना आली? रवी गाडीखाली सापडल्यानंतर मालतीने त्याचा चेहरा नीटसा पाहिला नव्हता. त्याला ओळखलं नव्हतं. माझ्याकडे आली आणि म्हणाली, डॉक्टर, निखळलेल्या तावदानातून मी नुसतं शेजारच्या खोलीत पाहिलं तर तिथला पेशंट रडत ओरडत किंचाळत पळून केव्हा गेला तिथून. कथा इथे संपली आहे. मतकरींची ही अत्यंत गाजलेली कथा आहे. कबंध. आपण जे म्हणतो ना, भित्यापाठी ब्रह्मराक्षस किंवा मनी वसे ते स्वप्नी दिसे, त्याचं अगदी हुबेहूब आपल्याला इथे दृश्य दिसतं. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.